महाराष्ट्राच्या झालेल्या या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भाजपनं उत्तम कामगिरी करून दाखवली। त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं की भाजपमधल्या कोणकोणत्या नेत्यांची नावं मंत्रिमंडळाच्या यादीत असेल। त्यानंतर 15 डिसेंबरला अनेक मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आणि कामाला सुद्धा सुरुवात केली। आपण या संपूर्ण सिरीजमध्ये त्या संपूर्ण मंत्र्यांचा राजकीय प्रवास जाणून घेत आहोत। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत गिरीश महाजन यांचा संपूर्ण राजकीय प्रवास। तेव्हा नमस्कार, मी वैष्णवी आणि तुम्ही बघत आहात महाराष्ट्राचे राजकारण। गिरीश महाजन हे जळगाव जिल्ह्यातील 80च्या दशकातील राजकारणी आहेत। ते जामनेरचे विद्यमान आमदार आहेत। देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात 2014 ते 2019 मध्ये ते जलसंपदा, वैद्यकीय शिक्षण आणि महाराष्ट्र राज्याचे पाटबंधारे मंत्री होते। गिरीश महाजन हे जामनेर विधानसभा मतदारसंघाचे 14व्या महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य म्हणून सलग 6व्यांदा काम करत आहेत। महाविद्यालयातील विद्यार्थी म्हणून महाजन यांनी एबीव्हीपीच्या माध्यमातून तळागाळातील कार्यकर्ता म्हणून काम करायला सुरुवात केली आणि एकंदरीतच तिथूनच त्यांच्या राजकारणाला देखील सुरुवात झाली। त्यानंतर त्यांनी कधीही मागे वळून पाहिलं नाही। याच दरम्यान गिरीश महाजन यांचा राजकीय प्रवास तेवढाच खडतर राहिला हे सुद्धा आपल्याला नाकारून चालणार नाही। गिरीश महाजन यांचा राजकारणात प्रवेश अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातूनच झाला। त्यांनी 1981 ते 1983 या काळात जनरल सेक्रेटरी ऑफ आर्ट्स, सायन्स, वाणिज्य या विद्यालयातून त्यांनी पदवी प्राप्त केली। त्यानंतर त्यांनी 1998 ते 1990 या काळात भारतीय जनता युवा मोर्चा जामनेर तालुक्याचे ते तालुका अध्यक्ष देखील झाले। त्यानंतर 1990 ते 1993 या काळात तालुका अध्यक्ष, भारतीय जनता पार्टी जामनेर तालुका हे देखील पद त्यांनी भूषविले। तर 1992 साली ते जामनेर ग्रामपंचायतचे सरपंच झाले। त्यानंतर 1993 ते 1995 या कालावधीत जळगाव जिल्ह्याचे भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष म्हणून त्यांनी कामकाज केले। यानंतर 1995 ते 1999 या काळात ते जामनेर विधानसभा मतदारसंघातून पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले। तसेच 1995 ते 1997 या काळात त्यांनी प्रदेश उपाध्यक्ष म्हणून भारतीय जनता युवा मोर्चा आणि महाराष्ट्राच्या संपूर्ण प्रदेशाचे कामकाज पाहिले। तर 1999 ते 2004 या काळात ते दुसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आले। त्यानंतर 2004 ते 2009 या काळात तिसऱ्यांदा, तर 2009 ते 2014 या कालावधीत चौथ्यांदा ते आमदार झाले आणि त्यानंतर 2024 पर्यंत सलग ते 5व्यांदा आमदार म्हणून निवडून आले। तर महाजन यांनी 2014 ते 2019 या काळात कॅबिनेट मंत्री म्हणून काम केलं। त्याचबरोबर जलसंपदा, खारभूमी आणि लाभ क्षेत्र विकास, वैद्यकीय शिक्षण आणि कौशल्य विकास आणि उद्योजकता या खात्याचा त्यांनी कार्यभार पाहिला। तर 2014 ते 2019 या काळात ते नाशिक, नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री देखील झाले। त्यानंतर 15 डिसेंबरला त्यांनी पुन्हा एकदा मंत्रिपदाची शपथ घेतली। ते कोकण, विदर्भ, तापणी या भागाचे जलस्रोत आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री आहे। एकंदरीतच गिरीश महाजन यांचा आपण संपूर्ण राजकीय प्रवास बघून घेतला। अगदी खडतर परिस्थितीतून एक उत्तम राज्यकर्ता होणं किती कठीण असतं हेच आपल्याला त्यांच्या या प्रवासावरनं लक्षात आलं। आता गिरीश महाजन यांच्याबद्दल जर तुम्हाला अजून काही माहिती असेल, त्यांची एखादी आठवण तुमच्या जवळ असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन राजकीय व्हिडिओ पाहण्यासाठी महाराष्ट्राचे राजकारण या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।